नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. आज रामनवमी त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. रामाचं नाव घेऊन, रामाच्या नावावर देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्ता आहे आणि गेल्या 10 वर्षापासून भाजपाची देशामध्ये सत्ता असताना प्राण जाए पर वचन न जाए ही जी रामाची आपल्याला वचन निभावण्याची जी प्रवृत्ती दिसते. एकदा वचन दिलं तर प्राण गेला तरी वचन हे निभावलं पाहिजे, असं श्रीरामाचं एक वाक्य आहे. आणि भाजपाने गेल्या 3 महिन्यापूर्वी राज्यामध्ये सत्तेत येत असताना शेतकऱ्यांना आणि लाडकी बहिणीला एक वचन दिलं होतं. एक जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, आमची जर सत्ता आली तर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं एक वचन दिलं होतं. मात्र या वचनावरून, या जाहीरनाम्यामध्ये जे वचन दिलं त्यावरून भाजपाच्या सरकारने, भाजप महायुतीच्या सरकारने पलटी मारल्याचं आपल्याला दिसतंय. आणि या संदर्भात उद्धव सेनेचे उद्धव ठाकरे यांनी नुकतीच भाजपावर टीका केलेली आहे. ते म्हणाले की रामाचं नाव घेऊन रामाप्रमाणे भाजपवाले वागतात का, अशी एक बोचरी टीका त्यांनी भाजपवर केलेली आहे. भाजप हे सोयीनुसार वागणारा पक्ष आहे आणि तो रामाचं नाव घेत असला तरी त्यानुसार आपलं वर्तन ठेवतो का, असा एक सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजप हा सोयीनुसार वागणारा पक्ष आहे असंही ते म्हणाले. त्यामुळे भाजपाचे रामावरून राजकारण करणारा पक्ष असा जो एक सिक्का भाजपावर बसलेला आहे, तो जरी सत्य असला तरी त्यानुसार भाजपाने आपली कारकीर्द ही निभावली पाहिजे. रामाचं राज्य, भारतीय जनता पार्टीचं राज्य देशात आणि राज्यात आलं म्हणजे रामराज्य येईल अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र गेल्या 10 वर्षात जी वाटचाल देशाची आहे त्यावर लोक समाधानी आहेत का, असा प्रश्न पडतो. 2014मध्ये अच्छे दिन येतील अशी एक अपेक्षा किंवा वचन भारतीय जनता पार्टीने जनतेला दिलं होतं. मात्र देशातील जनतेला अच्छे दिन आले का, असा एक सवाल उपस्थित केला जातो. आणि आता महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं एक आश्वासन दिलेलं होतं. मात्र ते पाळलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपावर ही जळजळीत टीका केलेली आहे. ते रामाचं नाव जरी घेत असले परंतु रामाप्रमाणे वागतात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आणि भारतीय जनता पार्टीचा जो वर्धापन दिन आहे तो इंग्रजी तारखेप्रमाणे की तिथीप्रमाणे साजरा करतात, असाही एक सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे रामाचं मंदिर अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टीने उभारलं या 10 वर्षाच्या कार्यकाळात, ही एक हिंदू समाजासाठी चांगली बाब असली तरी रामाच्या वचनाप्रमाणे रामाचं जे वर्तन आहे त्यानुसार व्यक्ती वागला म्हणजे तोच खरा रामाचा भक्त, असंही एक अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला आणि वाचायला भेटतं. त्यानुसार भारतीय जनता पार्टीचं जे वर्तन आहे ते रामराज्य आणणारं आहे का, या संदर्भात आता
प्रश्न उपस्थित केला जात आहे विरोधी पक्षाकडून, तर टीका होतच आहे. मात्र भारतीय जनता पार्टीने जे शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे ते भाजपा आणि महायुती सरकार पाळत नाही. जे वचन दिलेलं आहे ते पाळत नाही असं दिसतंय. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष सध्या भारतीय जनता पार्टीवर आणि महायुती सरकारवर आहे. त्यामुळे रामनवमीच्या मुहूर्तावर तरी भाजपाने दिलेलं वचन पाळावं असं अपेक्षित आहे. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाने जे आपल्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये जे जनतेला आश्वासन दिलेले आहेत ती भाजपा महायुती सरकार पाळेल का, आणि तशी लोकांनी अपेक्षा करणं हेही चुकीचं नाही. सरकारने या वचननाम्याच्या आधारावरच जनतेने सरकारला निवडून दिलेलं आहे. प्रचंड बहुमताने राज्यात आणि केंद्रातही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटतील असे सर्व ज्या समस्या आहेत, ज्या मागण्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीने पूर्ण करणं अपेक्षित आहे. तेव्हाच रामराज्य येईल असं अनेकांचं मत आहे. आणि त्यामुळे भाजपाने यापुढे रामराज्य आणण्यासाठी भाजपाचा जरी राम आदर्श असला तरी आपण जे जाहीरनाम्यामध्ये वचनं दिलेली आहेत तीही पाळली तरी जनता ही सुखी समाधानी राहील आणि खऱ्या अर्थाने देशात आणि राज्यात रामराज्य आलेलं आहे असं म्हणणं योग्य ठरेल. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाने जे वचन दिलेलं आहे, प्राण जाए लेकिन वचन न जाए, या रामाच्या वृत्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचे जे काही पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर पदाधिकारी आहेत ते वागतील का आणि जनतेला न्याय देतील का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. थांबतो.